आदिवासी आमदार विनोद निकोले आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, साधारणतः आदिवासी पाड्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या संदर्भातला आवाज तुम्ही विधान भवनामध्ये उठवताना पाहायला मिळतो? हे बघा, आज आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा म्हणजे साधारणतः आपण पाहिलं तर मी पालघर जिल्ह्यातून येतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा छोटा शेतकरी आहे. त्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. खरं सांगायचं तर मागच्या 2 वर्षाचे सुद्धा अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आज त्या भागातील पालघर जिल्ह्यातील जो आदिवासी छोटा शेतकरी आहे त्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. यावेळेस सुद्धा ही जी आता जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शेतकऱ्यांचे झालेलं आहे. आता हे कर्जमाफीची वगैरे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचा हा जो छोटा शेतकरी आहे तो त्याच्यामध्ये बसतो की काय ते बघावं लागेल, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काल मी मतदारसंघामध्ये होतो, काही भागामध्ये मी पाहणी केली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करा आणि ज्या अटी शर्ती आहेत त्या काढण्याची सुद्धा मागणी तुम्ही करा. मी आताही खरं म्हणजे आता माझी मागणी बॅनरवर माझी तीच मागणी आहे की ज्या काही अटी शर्ती आहेत कर्जमाफीच्या तर पूर्ण त्या रद्द कराव्या आणि सरसकट कर्ज माफ करावं ना. कधीतरी या शेतकऱ्याला या कर्जातून आपण मुक्त केलं पाहिजे की नाही, ही सरकारची जबाबदारी आहे, ते सरकारने करावं. धान पिकातून तुम्ही येतात, तर सध्या काय परिस्थिती आहे तिकडची? कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा झाला. बघा, आता धान पिकाच्या भागातूनच मी येतो. मागच्या वर्षाचं खूप मोठं नुकसान झालं, त्याची भरपाई अजून मिळाली नाही, परंतु अजून तसं काही शेतकऱ्यांनी फारसं अजून धान टाकलेलं नाही, कारण की खूपच पाऊस होता त्यामुळे धान टाकलेलं नाही. काही शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे. पावसानंतर काय परिस्थिती आहे? आता तर पाऊस म्हणजे कालपर्यंत मी पाहणी केली, आज मी तिथून मतदारसंघातून आलो, त्या ठिकाणी आज पाऊस नाहीये, परंतु शेतकरी आता थोड्या प्रमाणामध्ये धान टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यावरच्या पावसावर अवलंबून आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफी आहे, दुसरीकडे आर्थिक नुकसान भरपाई आहे. त्यामुळे सरकारला आता सुरुवातीला काय केलं पाहिजे? बघा, सरकारने ज्या पद्धतीने घोषणा केलेली आहे, कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही आशा पल्लवित झालेल्या आहेत. तर सर्वप्रथम सरकारने कर्जमाफी करावी, ती सरसकट करावी अशी माझी मागणी. त्यावर वैभव पाटील, मुंबई.